नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या खूप महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण ई-के-वाय-सी करताना येणाऱ्या त्या एका त्रासदायक एररबद्दल. सदर आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. हा एरर जवळपास हजारो बहिणींना येतोय. म्हणून हा संपूर्ण प्रॉब्लेम, त्याचं कारण, त्याचं योग्य ते सोल्युशन हे सगळं मी आज तुमच्यासाठी खूप सोप्या शब्दात समजवून देणार आहे. तर सर्वात आधी बघूया नेमकं होतंय तरी काय? जेव्हा आपण ई-के-वाय-सी करण्यासाठी वेबसाईट उघडतो, आधार क्रमांक टाकतो, कॅप्चा भरतो आणि ओ-टी-पी पाठवावर क्लिक करतो, तेव्हा ओ-टी-पी येण्याऐवजी स्क्रीनवर एरर येतोय, हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही. आता बहिणींना लगेच टेन्शन, माझा अर्ज रद्द झाला का? मी अपात्र झाले का? पैसे बंद होतील का? तर काळजी करू नका, हे एक वेगळंच सत्य आहे. मी स्वतः अनेक अर्ज लॉग इन करून तपासले आहेत. ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट हप्ते मिळाले नाहीत, त्यांचे अर्ज अजूनसुद्धा ॲप्रूव्ह दिसत आहेत. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे की शासनाने वेबसाईटवरून एकही अर्ज रद्द केलेला नाहीये. मग एरर काय येतोय? हे 100% टेक्निकल इश्यू आहे. वेबसाईट ट्रॅफिक, आधार सर्व्हर उशीर, सिस्टीम मिसमॅच अशा अनेक कारणांनी हा एरर येतोय. मी स्वतः अनेक बहिणींची के-वाय-सी केली आहे. 2-3 दिवस एरर आला आणि मगच सक्सेसफुल सबमिट झालेत. तर यावर सोल्युशन्स काय? एक तर दिवसातून 2-3 वेळा पुन्हा प्रयत्न करत राहा. दुसरं म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जर आला आहे तर 100% खात्री की अर्ज रद्द नाही. तिसरं म्हणजे ई-के-वाय-सीसाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे आणि ती अजूनही वाढू शकते. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. जर तुम्ही खरंच पात्र आहात तर अर्ज रद्द होणारच नाही. फक्त ज्या बहिणी टेक्निकली अपात्र आहेत, जसे की सरकारी नोकरी, जास्त उत्पन्न, चारचाकी वाहन, त्यांचे अर्ज मात्र रद्द होऊ शकतात. त्यामुळे घाबरू नका, थोडे संयम ठेवा. ई-के-वाय-सी नक्कीच होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर बहिणींनाही नक्की शेअर करा. धन्यवाद.